हॅलो, नमस्कार. तर परत एकदा स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज मी रेडी होऊन निघाले आहे माझ्या मम्मीकडे जायला. तर मी ऑटोमध्ये बसून निघाली. तर स्टेशनला पोचले तर बघते तर भरपूर गर्दी. मी चुकीच्या टायमिंगला निघाली तर मी काही कॅप्चर नाही करू शकले. घरी आल्याच्या नंतर नाही मी माझ्या मायलूला भेटले. आल्या त्याची पप्पी घेतली. खूप बरं वाटलं. आणि इथे मला मम्मीने जेवायला दिलं होतं डाळ भात. आणि मी डाळ भात खाते आहे डोरेमॉन बघता. त्यानंतर इथे माझे जे पिलग्रीमचे प्रोडक्ट आले होते ते मी दाखवते तुम्हाला. नंतर ना मी इथे मायलूसोबत खेळत होते. कसला बघा माझा मायलू खेळतो आहे. नुसतं त्याची पप्पी घेत होते, त्याला खेळत होते. त्याला मला चल चल पळ पळ. पण आमचा मायलू एवढा आळशी आहे ना, कशाचं काय ऐकत नाही. इथे आमच्या मायलूचं टीथ केअर चालू आहे. मी कोकोनट ऑइल अप्लाय करते त्याच्या दातांवरती. म्हणजे कसं त्याचे दातसुद्धा क्लीन राहतात आणि स्मेलसुद्धा चांगला येतो. त्यांच्या दातांसाठी भरपूर चांगलं आहे डॉग्सच्या. आणि त्याच्यानंतर इथे त्याला कोकोनट ऑइल प्यायलासुद्धा भरपूर आवडतं. बाकीच्या काही गोष्टी खाणार नाही आवडीने, पण त्याला नारळ तेल बोललं तर बाबा खूप आवडतं प्यायला. त्यानंतर इकडं मी त्याचा जो कोलगेटचा स्प्रे होता तो त्याला स्प्रे वगैरे मारला, जेणेकरून तो अजून जास्त चांगला गुड स्मेल करेल. मग इथे त्याचं कोंब केलं मी. भरपूर केस गळतात त्याचे, रोज कोंब केल्याच्यानंतर त्याचे थोडेफार केस राहतात. आणि जेवणामध्ये वगैरे पण जास्त काही त्याची उडत नाही. ते बघा माझा मायलू किती स्मार्ट दिसतो. मग इथं दुसरं कुकू आलं होतं, त्यालासुद्धा मी दूध बिस्किट खायला दिलं होतं. या कुत्र्याचं नाव आहे पांडा. इथे मायलू बघा कसला गुड बॉयसारखा बसला आहे. एवढा इनोसेंट होऊन बोलतो मला हड्डी पाहिजे. आणि ते शू करतो. याला शू बोललं तर सेकंड डे बोलतो बघा सेकंड डे. तर हड्डीसाठी बाबा काय पण. त्यानंतर मग इकडे मी चाय नाश्ता केला. मम्मीने मला चाय दिलेलं बनवून. मग इकडे पीठ मळत होती मी, संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते. आणि पप्पाने जांभूळसुद्धा आणले होते. मग इकडे मी रेडी वगैरे झाले. काय नाही, बेसिकच सिम्पल लुक होता. कुर्ती वगैरे घातली. सगळेजण इथे आले होते. आम्ही नवीन घर घेतले. नवीन घरासाठी आम्ही प्रेयर ठेवलेली. तर सगळ्यांना इथे नाश्ता समोसा वगैरे दिलेला. त्यानंतर मी चपात्या बनवायला घेतलेल्या. घरामध्ये लोक आलेले तर मम्मी त्यांच्याशी बोलत बसली. तिला बोललं राहू दे मी चपात्या करते म्हणून. आणि फायनली अनिकेत आला होता इकडे. अनिकेतला बोलले इकडे बघता. अनिकेतचं बघा उगाचच नखरे आणि एवढं लाजतोय विचारायलाच नको. मग इथे आमच्या साहेबांना व्हेज भाजी केलेली मटकीची मी. आणि इथे मी चिकन मस्त खाते. एन्जॉय केलं मी चिकन खाऊन. त्यानंतर इथे संध्याकाळी अनिकेतने आंबे आणले होते तर ते आंबे मी कट करते खाण्यासाठी. यावर्षी मी बाप रे बाप भरपूर आंबे खाल्ले आहेत विचाराच्या बाहेर. लास्ट इयर तर मी काहीच खाल्ले नव्हते, पण यावर्षी मजबूत दाबून आंबे खाल्ले, ते पण हापूस आंबे. आणि बघा कसला भारी दिसतो आंबा. मग रात्री मला अनिकेतने केकसुद्धा आणला होता भरपूर दिवसानंतर माय फेवरेट रिबन अँड बलूनचा. नंतर इकडे मायलू आमचा झोपला होता रात्री AC मध्ये, मस्त हवेमध्ये झोपला होता. आणि किती शांत झोपला आहे बघा. आणि इकडे अनिकेत पण भरपूर थकला होता दिवसभर काम करून. आणि काम करून माझ्याकडे आलेला, म्हणून काय व्लॉग एंड करायला त्याला जमलं नाही. मी त्याला बोलले तू झोप, मी व्लॉग एंड करते.